कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने नासिक और मुंबई महानगर पालिका चुनाव को लेकर अहम बातें कही। उन्होंने कहा कि आघाड़ी में स्थानीय स्तर पर निर्णय लेने का अधिकार सभी दलों को दिया गया है। वर्तमान में राजनेता और अधिकारियों से जुड़े कई विवादों पर भी उन्होंने कड़ा रुख अपनाया। चिमूर एसडीपीओ, बच्चू कडू आयोग और जमीन घोटाले को लेकर भी उन्होंने न्याय सुनिश्चित करने की बात कही। साथ ही उन्होंने ओबीसी उम्मीदवारों को न्याय देने और किसानों के अधिकारों के प्रति अपनी स्पष्ट स्थिति भी रखी। तो निर्णय घेतला असेल तर त्या स्थानिक पातळीवर ती सगळी राजकीय परिस्थिती बघून घेतलेला निर्णय आहे। आम्ही त्यांना अधिकारच दिले होते, त्यामुळे त्यात काही फार वाद निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती नाही। मुळात मनसे बरोबर जाण्याचा किंवा न जाण्याचा जो विषय वारंवार चर्चेला जातो, आमच्या महाराष्ट्रातील नेत्यांची भूमिका नेत्यांनी सर्व मिळून आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आमच्या भूमिकेमध्ये कुठेही कॉन्ट्रोवर्सी नाही की ही आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या व्यतिरिक्त ज्यांना या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचं आहे किंवा आमच्या बरोबर आघाडी करायची आहे, तर तो स्थानिक पातळीवर त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा करावी आणि त्या पातळीवर तो निर्णय घ्यावा, ही स्पष्ट भूमिका आमची आहे। म्हणजे उद्या जर चंद्रपूरमध्ये मनसे बरोबर युती होत आहे तर त्यामध्ये काही नवल वाटण्याचं काही कारण नाही, कारण तो स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचा निर्णय आहे। स्थानिक नेत्यांनी निर्णय घेतल्यावर वरिष्ठ नेत्यांचा काही विरोध असेल का? मला आमचा विरोध करण्याचा काही अधिकार नाही। आम्ही त्यांना अधिकारच दिलाय, त्यामुळे विरोध करण्याचा काही संबंध नाही। काय क्रायटेरिया ठरवलं असेल की भाजपसोबत नाही करायची, अजितदादा गटासोबत नाही करायची? नाही, बरोबर, भाजप बरोबर करायची नाही, अजितदादांच्या बरोबर करायची नाही, शिंदेंच्या बरोबर करायची नाही, पण जेवढे आहेत बीएसपी असेल, वंचित असेल किंवा मनसे असेल, हे जरी महाविकास आघाडीमध्ये नसले तरी त्यांच्याबरोबर युती करायला हरकत नाही, अशी आमची भूमिका आहे। तुमच्या परिसरातला प्रश्न आहे, चिमूर एसडीपीओ जाधव यांनी रेतीच्या ट्रकवर 8 दिवस कारवाईच केली नाही म्हणून चौकशी सुरू झालेली आहे। या चंद्रपूर एसपीने त्याची चौकशी सुरू केलेली आहे। हा एसडीपीओ फार चोर माणूस आहे, हा पूर्णतः भ्रष्टाचारी माणूस आहे आणि यांनी अशा प्रकारे तिकडे धिंगाणाच घातलाय। परंतु त्याला सत्तेतील एका लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद आहे, त्याची बदली सुद्धा त्यांच्या इशाऱ्यावर त्यांनी करून घेतली आणि म्हणून त्याची हिम्मत वाढलेली आहे आणि तो फार मस्तीत वागतो, प्रचंड पैसे कमवतो। त्याच्यावर त्वरित मी आता गृहमंत्र्याला आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई त्वरित करावी अशी मागणी करणार आहे। बच्चू कडू यांनी म्हटलंय निवडणूक आयोगाने नोटांच्या गड्ड्या गेल्या त्यामुळे मतचोरी होत आहे, असा पद्धतीचा आरोप त्यांनी केला। कसं पाहता तुम्ही आरोप? काय आहे की आज निवडणूक आयोगाची भूमिका ही स्वच्छ नाही, ही प्रामाणिक दिसत नाही, ही नियमाला धरून दिसत नाही। मला सांगा, मतदार नोंदणीची तारीख किंवा अंतिम यादी 25 जुलै नंतर नव्या मतदारांचा समावेशच करू नये? नाही, निवडणूक आयोगाचा निर्णय आहे 25 जुलै ही अंतिम यादी लागल्यानंतर नव्यानं एकही मतदारांचा समावेश होणार नाही। आता नव मतदार जे 18 वर्षाचे होतात, खरं तर ही प्रक्रिया आचारसंहिता किंवा निवडणूक कार्यक्रम डिक्लेअर होईपर्यंत सुरू असते। त्यातील डुप्लिकेट मतं काढायसाठी आम्ही सांगितलं, त्यातले तिबार मतं काढायसाठी आम्ही सांगितलं, याद्या स्वच्छ करायसाठी सांगितलं, ते काहीच केलं नाही आणि बोगस मतदार याद्यांच्या भरोशावर जर निवडणुका होत असतील तर या देशातील लोकशाही टिकेल का? म्हणून बच्चू कडूंनी जर असा आरोप केला असेल तर त्यामध्ये काही तथ्य असेल। बच्चू कडू पुराव्याशिवाय आरोप करत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडे नक्की पुरावे आहेत आणि हे गड्डीचं काही राजकारण जे आहे, गड्ड्या घेतात किंवा नोटा घेतात, यामध्ये तथ्य असू शकतं। मुंबई महानगरपालिका की अजित पवारांचा घात नेहमी त्यांच्या पक्षातले लोकच करतात।
असं आहे की ही एक टोळी आहे आता, आणि सर्व भांडवलदार, जमीनदार, सुभेदार, सरदार असे मिळून झालेला हा पक्ष आहे. त्यामुळे यामध्ये चढाओढ होत असते. एकामेकाच्या सीमारेषेमध्ये एकमेक घुसत असतात आणि तिथून त्यांचे मतभेद हे तयार होत असतात आणि एकमेकाचा घात ते करत असतात. हे आता लपून राहिलेलं नाही. मुंबई महानगरपालिकेचे मनसे 125 जागा लढवणार असल्याची चर्चा, त्यामुळे मग काँग्रेसची भूमिका मुंबईत काय राहणार आहे महानगरपालिका? आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार. त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही. कमकुवत करण्याचं काम शरद पवार यांनी केलं असा आरोप नानांनी केलाय. असं आहे की आपण ज्यावेळेस आघाडीचा धर्म पाळतो त्यावेळेस कोणी कोणाला कमकुवत करण्यापेक्षा आपण कसे मजबूत होऊ याचा विचार अधिक प्रकर्षानं करण्याची गरज आहे. सरनाईक यांनी आदिवासी विभागाची जमीन लाटल्याचा आरोप जे आहे ते जाधव यांनी केलेला आहे. तुम्ही आरोप केला होता तशाच प्रकारे काय? नाही, त्या संदर्भातली ती जमीन त्यांनी प्रताप सरनाईक इंटरनॅशनल स्कूलच्या नावाने ती जमीन घेतली आहे. शासकीय जमीन होती, त्यावर आरक्षण होतं, ते आरक्षण बदलल्या गेलं आणि ती कारवाई महिन्याभरात 1.5 महिन्यामध्ये पार पाडली गेली आणि ती सर्व जमीन त्यांच्या संस्थेला 4 कोटी 78 लाख रुपयाला वगैरे ती दिल्या गेली. मुळात असा प्रश्न आहे, मंत्री म्हणून स्वस्तामध्ये स्वतःच्याच संस्थेच्या नावाने ती जागा घेऊ शकतात का? त्या पदावर राहून त्याचा फायदा ते घेऊ शकतात का? हा खरा प्रश्न आहे. त्या जागेची किंमत जर आता बाजार भाव जर बघितला, बाजार मूल्य बघितलं तर निश्चितच 88,000 मीटर ती जागा आहे. 8,800 मीटर म्हणजे जवळपास ती जागा 90,000 फूट म्हणजे 2 एकरच्या जास्त जागा आहे आणि साधारणतः 50 कोटी रुपये त्या जमिनीचा एकराचा दर आत्ता जर काढला तर तो आहे. म्हणजेच ती जमीन 100 कोटीच्या वर त्याचं मूल्य, बाजार मूल्य असू शकतं. मुळात प्रश्न असा आहे की त्यांनी मंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी अशा जमिनी लाटता येतात का, घेता येतात का सेल्फ इंटरेस्टसाठी? हा खरा प्रश्न आहे. याची चौकशी होणे अपेक्षित आहे. भाऊ, एक प्रश्न असा आहे, पुणे प्रकरणावरती अजित पवारांचं म्हणणं आहे, मी सकाळी 6 वाजता घराच्या बाहेर पडतो आणि रात्री 11 वाजता घरी येतो, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात अधिकाऱ्यांनी सगळं हे केलं आहे. 1 रुपयाचा व्यवहार न करता एवढा मोठा व्यवहार कसा झाला आणि 24 कोटी भरायचे. अधिकाऱ्यांनी केला असेल तर कुठले चौक आणि कुठल्या ठिकाणी फाशी द्यायचा हे सुद्धा अजितदादांनी सांगून टाकलं पाहिजे. मग त्यांना आम्ही दोर तयार करून देतो, म्हणजे फास अडकला नाही पाहिजे म्हणून. जो दोषी आहे हे सगळं करणारा अजितदादांना माहीत नव्हता, तर मग त्यांचे पुत्र असू देत किंवा त्यांचे कोणी अधिकारी असू देत, हे जर हा प्रकार केला असेल, बिना पैशाने व्यवहार, स्टॅम्प ड्युटी वाचवून व्यवहार आणि हे जमीन हडपण्याचा जो काही प्रकार झाला, ठीक आहे, सर्व माहिती झाल्यामुळं, जनतेच्या पुढे उघड झाल्यामुळं हे संपूर्ण प्रकरण किंवा ती जमीन परत करता आली, व्यवहार रद्द करता आला. जर ओरडच झाली नसती तर गुपचूपमध्ये 1800 कोटीचा माल गिळंकृत केला असताना. म्हणून केवळ दोषी आहेत त्यांना माहीत नाही. अजितदादांना आमची विनंती आहे की किमान जे दोषी आहेत अशांना जमीन हडपणाऱ्यांना जरा कायद्यामध्ये सरकार तुमचं आहे तरतूद करा आणि यांना फाशीवर चढवण्यासाठी चौक प्रत्येक शहरामध्ये तयार करा आणि त्यांना लटकवा, म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा असे प्रकार होणार नाहीत. भाऊ हे सांगा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हो, निवडणुकीमध्ये पार्थ पवार प्राधान्य द्या. याला जोडून पार्थ पवार यांचं समर्थन केलं याला जोडून असं त्यावर अंबादास दानवे यांनी टीका केलेली आहे की हे प्रगल्भ वक्तव्य नव्हतं म्हणून.
असं आहे, दोषी तो दोषी. जमीन परत केली म्हणजे चोरी करायचा आणि चोरीचा माल परत करायचा आणि त्याला निर्दोष ठरवता येतं का? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे चोरी केली तो चोरच आहे. तो कुणाचाही पुतण्या असो, भाचा असो, नातेवाईक असो, त्याचं संरक्षण होता कामा नये असं माझं मत आहे. भाऊ, स्थानिक स्वराज्य संस्थेने- एक मिनिट थांबा. याला जोडून असा प्रश्न आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणणं असं आहे की 10,000 पेक्षाही जास्त हेरिंग हे महसूल विभागाचे पेंडिंग आहे. गेल्या 30 वर्ष 35 वर्षापासून हे पेंडिंग आहे. दररोज 2-3 यापूर्वी बावनकुळे याच्या पूर्वी असे हेरिंग होत होते आणि पुढच्या 3 वर्षात 10,000 हेरिंग पूर्ण करायचे आहे. पुण्यामध्ये जी स्पीड दाखवली, सर्वसामान्यांचे जे हेरिंग आहे ते बाकी आहे. खारपानपट्टा असतील, गडचिरोलीपासून ते मुंबईपर्यंत अनेक हेरिंग बाकी आहे. महसूल विभाग काही प्रकरणामध्ये फास्ट असतं आणि या 10,000 पेक्षा जास्त प्रकरणं सर्वसामान्यांचे पेंडिंग आहे. याच्याकडे विरोधी पक्ष कसं बघतो? नाही, असं आहे की महसूल मंत्र्यांना जे अधिकार आहेत ते कॉशी ज्युडिशरी अधिकार आहे. त्यामुळं त्या अधिकाराचा वापर करून ते हेरिंग घेतात आणि निर्णय देतात. त्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात कोर्टाचे दरवाजे खुले असतात. पण अनेक वर्षापासून जर पेंडिंग असतील तर मला वाटतं की 14 पासून आतापर्यंत 12 वर्ष महसूल मंत्री त्यांचेच होते. मग ती स्पीड 2 वर्ष फक्त कोरोनाच्या काळात बाळासाहेब थोरात होते. पण 9 वर्ष सलग हीच मंडळी त्या पदावर आहेत. त्यामुळं त्यांची स्पीड वाढवा आणि सर्व प्रकरणं निकाली लावा. बावनकुळेंची स्पीड चांगली आहे हेरिंग घ्यायची, निर्णय घ्यायची, तर त्यांची स्पीड तशीच कायम ठेवावी त्यांनी आणि फटाफट निर्णय घ्यावेत, लोकांना दिलासा द्यावा अशी आमची मागणी आहे. हो, मुंबई महानगरपालिकेत तुम्ही मनसेसोबत लढणार की स्वबळावर लढणार, आतापर्यंत काही निर्णय झालाय का? नाही, आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आत्ता तरी कुठलाही प्रस्ताव नाही, विचार नाही, हे स्पष्ट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मूळ ओबीसींना प्राधान्य देणार अशी भूमिका शरद पवार गटाने घेतली. आपल्या पक्षाची काय भूमिका असणार? आता मूळ ओबीसी शरद पवार साहेब कोणाला म्हणतात? आमचं म्हणणं आहे की मूळ ओबीसी म्हणजे 12 बलुतेदार, छोट्या छोट्या जाती आणि त्यातल्या त्यात जे 294च्या सूचीप्रमाणे जर पाहिला तर ते मूळ ओबीसी आपण म्हणू. पण आता पवार साहेब मूळ ओबीसी कोणाला देतात तर आम्हाला सुद्धा मूळ ओबीसीलाच दिलं पाहिजे, आमची सुद्धा मागणी आहेच. आता कुणबी मराठा कुणबीमध्ये मराठा समाजाने जर ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलं असेल तुमच्या हैदराबाद गॅजेटचा वापर करून, तर मात्र त्यांना उमेदवारी पवारसाहेब देतील का की देणार नाहीत हे आम्ही बघू. पण एक आहे आमची भूमिका आणि त्यांची भूमिका मात्र आता क्लिअर आहे पवारसाहेबांची आणि आमची, की आपण सर्वांनी मिळून मूळ ओबीसीला न्याय दिला पाहिजे. त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि आमची भूमिका सुद्धा तीच राहील. मुंबईसह नाशिक, पुणे, नागपूर, संभाजीनगर या मोठ्या महानगरपालिका आहे, तिथे काँग्रेसची काय भूमिका असणार आहे? नाही, सगळीकडेच भूमिका आमची ठरलेली आहे. वारंवार आम्ही तुम्हाला सातत्यानं सांगतो की आम्ही आघाडीचे सर्व अधिकार हे स्थानिक पातळीवर सोडले आहेत, स्थानिक युनिटवर सोडलेले आहेत. त्यामुळं तो जे निर्णय घेतील फक्त भाजपा, अजित पवार गट आणि शिंदे गट या 3 पक्ष सोडून त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे. कोणी म्हणतील की MIM बरोबर जातील का? हो, जातील. MIM जर स्थानिक पातळीवर युती करून त्यांना निर्णय घ्यायचा असेल, समाजवादी बरोबर युती करून निर्णय घ्यायचा असेल, तर त्या ठिकाणी त्यांना तो अधिकार आम्ही दिलेला आहे. महानगरपालिकेमध्ये असो की जिल्हा परिषदेमध्ये असो, तो निर्णय घेऊन केवळ त्याला आमची एक औपचारिक मान्यता घ्यावी एवढंच आम्ही त्यामध्ये म्हटलेलं आहे. राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ केलेली आहे, राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे या निवडणुकीच्या पासून. आता ती वाढ सुरक्षेची आहे की त्यांना बंदिस्त करण्याची आहे? राज ठाकरेंच्या भीतीमुळं याचा खुलासा लवकरच होईल. त्यांना भीती आहे म्हणून वाढ केली की सत्ताधाऱ्यांना भीती आहे म्हणून त्यांची सुरक्षा वाढवली, याचं उत्तर मला वाटतं लवकरच मिळेल. मुस्लिम आणि ख्रिश्चन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होऊ शकतात, पण त्यांना आपली
आयडेंटिटी सोडावी लागेल, हिंदू म्हणून संघात येता येईल असं सरसंघचालकांनी म्हटलं. म्हणजे RSSची भूमिका ही कट्टर हिंदूची आहे. त्यांना इतर माणूस, इतर जात, इतर धर्म त्यांना या देशात अजिबात नको आहे अशीच त्यांची भूमिका दिसते. हा देश संविधानावर चालतो आहे हे RSSने लक्षात घेतलं पाहिजे. मुळात या देशाला संविधानाने या भारतामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला समान हक्क आणि अधिकार दिलेला आहे. त्यामुळं हे असं जातीभेद किंवा धर्मभेद करून संघामध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भातली भूमिका मांडणं हे संविधानाचा अपमान आहे असं मी मानतो. शरद पवारांनी आपल्या पक्षाला अशा सूचना दिलेल्या आहेत की मूळ OBC प्रमाणपत्र धारक असेल तर त्याला उमेदवार करा आणि तो जर मिळाला नाही तर कुणबी प्रमाणपत्र धारक असेल त्याला. नाही, सरकारने यामध्ये भूमिका घेतली पाहिजेत. खरं तर प्रश्न पूर्व झाला पण माझं राहून गेलं होतं. मुळात हे खरा OBC जर होईल त्याच्याकडे व्हॅलिडिटी पहिल्यांदा बघितली पाहिजे. आता सरकारने 6 महिन्याची मुदतवाढ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नॉमिनेशनच्या वेळेस 6 महिन्याची मुदतवाढ देण्याची गरज नव्हती. ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि जात पडताळणी प्रमाणपत्र आहे ज्याला व्हॅलिडिटी म्हणतो आपण, त्याच उमेदवाराला पात्र केलं असतं तर मूळ OBCला न्याय मिळाला असता. पण आता काल परवा जे काही प्रमाणपत्र घेतलेत आणि झपाट्यानं ते सगळं वाटलं जात आहे तर त्याच्याकडे प्रमाणपत्र असल्यावर मूळ कसं म्हणायचं आणि कूड कसं शोधायचं. एकदा जर प्रमाणपत्र दिलं तर. म्हणून सरकारला आमची विनंती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र असल्याशिवाय त्या उमेदवाराला पात्र ठरवू नये, त्याचं फॉर्म स्टँड ठेवू नये, तरच यावर ओरिजिनल OBCला न्याय मिळेल. हो, मुंबई महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. काँग्रेसची रणनीती काय असणार, मुद्दे काय असणार आहे आणि स्वबळावर लढण्यासाठी हायकमांड सोबत काही चर्चा झाली आहे का याबाबत? हायकमांड बरोबर चर्चा केल्यानंतरच आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे आणि आमच्या लोकांनी सुद्धा तेच ठरवलेलं आहे. मुद्दे खूप आहेत. मुंबईची तिजोरी खाली झाली आहे. मुंबईमध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरण प्रचंड आहेत. खिरापत वाटली जात आहे. आता एक विषय नाही आहे की मुंबईच्या एकूण विकासाला आणि मुंबईच्या आर्थिक सुबत्तेला छेद देणारे सगळी घटना किंवा सगळे प्रकार मागच्या सरकारच्या काळामध्ये झालेत, आत्ताच्या सरकारमध्ये होत आहेत. त्यामुळं असलेले डिपॉझिट खाली करून घेतले गेले. मुंबईमधले अजूनही पाणी तुंबतो आहे. मुंबईतले नद्या अजून स्वच्छ झालेले नाहीत. अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये ही भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी ही महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेतील मूलभूत जे आवश्यक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला घेऊन आम्ही लढू. राष्ट्रवादीला सोबत घेत होते यावेळेस त्याचा विचार होईल का? राष्ट्रवादीला सोबत घेत होते आणि तुम्ही यावेळेस त्याचा विचार होईल का की स्वबळावर म्हणजे एकटंच मित्रपक्ष केला? नाही, मित्र पक्षाचा प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा नक्की होईल. अजित पवार साहेबांच्याकडून जर पक्षाचा प्रस्ताव आला तर त्यावर आम्ही चर्चा करू. अजित पवार नाही अजित पवार, सॉरी, माफ करा, शरद पवार. हो, मग 2 ठाकरे बंधू एकत्र आले आणि काँग्रेस सोबत लढली तर मतांचं विभाजन होईल असं वाटत नाही का काँग्रेसला? तुम्ही जे म्हणताय हे बघा, मतांचं विभाजन होईल, फायदा होईल, नुकसान होईल. आम्ही नेहमी लढत आलो. आम्हाला 30-35 जागा आमच्या नेहमी निवडून येत असतात मुंबई कॉर्पोरेशनमध्ये. उलट आमच्या ते 3 पक्ष तेही वेगळे लढत आहेत सत्तेमधील. म्हणजे भाजपाही वेगळी लढतो इच्छित आहे, शिंदेची शिवसेना सुद्धा वेगळी लढणार आहे, अजितदादांचा गट सुद्धा वेगळी लढायची तयारी करतो आहे. त्यांचं विभाजन होत नाही ना, आमच्याच विभाजनाची चिंता कशाला? ते वेगळे लढले तिन्ही पक्ष, तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मुंबईत वेगवेगळे लढण्याच्या तयारीत आहे असं म्हणता येईल? मला तरी आत्ता सांगता येणार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना अजून वेळ आहे. पण आम्ही सगळ्यांनी अधिकार हे स्थानिक पातळीवर दिले आहेत. त्यांच्याबरोबर चर्चा करून जे आमच्या समविचारी पक्ष आहेत त्यांचा प्रस्ताव आल्यास त्यांच्याबरोबर चर्चा करू आणि निवडणुकीमध्ये आघाडी करण्याच्या शक्यतेवर बोलू. जर काँग्रेस एकटं लढलं तर पक्षाला नवसंजीवनी मिळेल का? तुम्ही लोकसभा विधानसभा ही महाविकास आघाडीमध्ये नाही, बडकटी म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यांना संधी मिळाली पाहिजेत हा एक प्रश्न आहे. आणि निवडून येण्याचे निकष जर असला तरी आम्ही सेकंडरी मानतो.
कार्यकर्ता या आघाड्या युतीच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला निवडणूक लढण्याची संधीच मिळत नाही. अशा वेळेस ती एक संधी सुद्धा मिळेल. जिंकणं प्रत्येक वेळेस हा आमचा उद्देश नाही, तर कार्यकर्त्याला न्याय देणं हा सुद्धा उद्देश आहे. लिटमस टेस्ट असेल का स्वबळावर लढणं? जर याचा चांगला परिणाम आला तर इथून पुढे मग आघाडीमध्ये राहायचं की नाही? नाही, या स्थानिक स्वराज्य संस्थांशी हे महाविकास आघाडी आहे, देश पातळीवर इंडिया आघाडी आहे. त्या इंडिया आघाडीमध्ये जे पक्ष आहेत ती युती आणि आघाडी कायम आहे. उद्धव ठाकरेंचा प्रस्तावाला त्याचा विचार होईल का? म्हणतात की शरद पवारांचा नाही, ते मनसेबरोबर युती करत असतील आणि त्यांचा प्रस्ताव आला असेल तर त्या प्रस्तावावर स्थानिक आमचे नेते आहेत मुंबईचे, त्यांच्याकडे हा प्रस्ताव आम्ही पाठवू, त्यांची सहमती घेऊ आणि पुढे जाऊ. तुम्हाला फक्त मनसे नको, या व्यतिरिक्त महायुती म्हणून नाही, तो विषय नाही. एक शेवटचा प्रश्न असा राहिला, विखे पाटील बच्चू कडू यांच्यातला वाद शिगेला पोहोचलाय. बच्चू कडू असं म्हणाले होते, विखे पाटलांची गाडी जो फोडेल त्याला 1 लाख रुपये देऊ. आता विखे पाटलांचे समर्थकही बच्चू कडूंना फोन करून सांगतात की आम्ही तुमची गाडी फोडू. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण गाडी फोडणं नाही, गाड्या फोडायचं नको, पण एक आहे की विखे पाटलांना आजकाल फार बोलायची सवय जळली आहे. असा रोग झाल्यासारखं ते बोलतायत शेतकऱ्याप्रती. ते कर्जावर बोलतायत शेतकऱ्यांच्या. शेतकरी कर्जमाफीवर बोलत असताना शेतकरी पैसे पचवतात असंही बोलतात. सोसायट्या काढतात, कर्ज माफ करून म्हणून मागे लागतात. शेतकरी काय भिकारी आहेत काय? विखे पाटलांना लाज वाटत नाही काय आपण काय बोलतो त्याची? वारंवार शेतकऱ्याचा अवमान का करतात? त्यांना कोणी दिला अधिकार? आणि तुमच्या बापजाद्यांचे पैसे काही शेतकऱ्यांनी पचवलेत काय आणि खाल्लेत पैसे? हमी भाव मिळत नाही. द्या ना, तुमच्यामध्ये दम असेल तर हमी भावाने खरेदी करा. शेतकरी तुमच्याकडे भीक मागणार नाही, तुमच्याकडे कर्जासाठी येणार नाही, परंतु तुम्ही त्याला लुबाडायचा आणि उद्योगपतींचे घर भरायचे, त्यांचे कर्ज माफ करायचे आणि शेतकऱ्यांसाठी मात्र रडत बसायचा आणि कारण सांगून शेतकऱ्याचा अवमान करायचा, तर ह्याला बरोबर नाही. म्हणून बच्चू कडूंनी जर राजगामध्ये बोलले असतील की त्यांच्या गाड्या फोडा, हे काय वाईट आहे असं मी मानत नाही, पण गाड्या फोडण्यापर्यंतची बोलणं हे उचित नाही. पण विखे पाटलांनी मात्र कुणाच्याही बांधावर गेल्यावर विखे पाटलांना तो जाण्याचा अधिकार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी, नाहीतरी माती झालीच आहे, मातीमध्ये चिखल आहे, त्या चिखलांचा प्रसाद हा मात्र विखे पाटलांना दिला पाहिजेत, या मताचा मी आहे. एकत्रच घ्या, मग कोणाला वेगळे देऊ नका. चला, मी हिंदी एकत्र घेतो, सब हिंदी एक साथ. तुम्हारे बाकी की निकाल दो, हिंदी वाले साथ में रखो. मुंबई महानगर पालिका चुनाव के बारे में कांग्रेस की क्या भूमिका है, क्या तय किया है कांग्रेस ने, और इसके लिए हाईकमांड का अप्रूवल है क्या? नहीं, इसी से जोड़ करके मुंबई महानगर पालिका में क्या मनसे के साथ जाएगी कांग्रेस? ऐसा है कि आप जो बोले मुंबई के बारे में, चुनाव के बारे में, कारपोरेशन के, हमारा निर्णय हो चुका है. हम लोग अकेले चलने के लिए हमारे स्थानिक लोगों का आग्रह है और उनका निर्णय भी है. तो इस स्थिति में हाईकमांड से भी हमने बात की है और उनका भी कहना यही है कि लोकल लेवल पर वहाँ के पॉलिटिकल सिचुएशन को ध्यान में रखते हुए आप निर्णय लीजिए, और वो निर्णय हमारे स्थानिक लेवल पर, मुंबई के लेवल पर करीबन हो चुका है और हमें अकेला जाने का निर्णय उन लोगों ने लिया है. ठाकरे गुट और उद्धव ठाकरे गुट और मनसे एक साथ लड़ी तो डिवीजन होगा वोटर्स का, जो ट्रेडिशनल वोटर्स है कांग्रेस के और ठाकरे गुट के? नहीं, मुझे नहीं लगता. कांग्रेस के वोटर, कांग्रेस के विचारधारा को जोड़ने वाले अलग वोटर्स है, उनका इनसे रिश्ता जोड़ना उचित नहीं है. और रहा सवाल कि अलायंस का और वोट डिवीजन का, तो वो भी सत्ता में आसीन लोग भी, उनका भी महायुति अलग अलग चुनाव लड़ रहा है. तो इससे लेकर हम लोग यही चाहते हैं कि कोई आगे जो हमारी तीनों पार्टियां ये बैठकर अगर तय करते हैं और आपस में जाना चाहते हैं तो उनको भी हमारा ग्रीन सिग्नल है. परंतु
आज के तारीख में अधिकार जो दिया है वो उन लोगों को दिया है, वो जो निर्णय लेंगे वो अंतिम रहेगा। इसका महाराष्ट्र में बाकी जो मनपा है उस पर असर होगा क्या, क्या लगता है आपको? नहीं, देखिए, कुछ असर होने का सवाल नहीं है, मुझे नहीं लगता है। हमें जो रिस्पांस है वो अच्छा मिल रहा है। एक एक जगह में 8-8, 10-10 लोग उम्मीदवारी के लिए अर्जा कर रहे हैं, नगराध्यक्ष पद के लिए भी, और काफ़ी लोगों में एक पॉजिटिव रिस्पांस आए। सरकार के महायुति सरकार, इनके निर्णय को लेकर जनता परेशान है, दुखी है, और ये चाहते कि इनको इनकी जगह दिखाया जाए। नाना पटोले बोले कि राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार जी की वजह से कांग्रेस को लॉस हो रहा है, वो वीक हो रही है महाराष्ट्र। नहीं, ऐसा है तो मुझे तो नहीं लगता है कि विदर्भ में कोई उनका असर है। मराठवाड़ा में कुछ प्रभाव में उनका निश्चित रूप से प्रभाव है। सवाल ये है कि हम लोग जब आगाड़ी करके चुनाव को आगे जाते हैं तो निश्चित रूप से हमें अपना पार्टी बढ़ाने का अधिकार प्राप्त होता है। हमें भी किसी ने रोका नहीं है कि हमारे पार्टी को मजबूत करने के लिए। अगर कोई दूसरी अपनी पार्टी को मजबूत करता है तो हमें भी अपना अधिकार है। हम अपनी लाइन बढ़ाने का काम करें, दूसरी की लाइन पूछने का काम नहीं होना चाहिए, यह हमारी मंशा है। रहा सवाल कि शरद पवार जी के वजह से हमारी पार्टी कमजोर हुई, तो ये हाईकमान के पास में जाके बोलो और बताइए कि आगे में क्या निर्णय ले। हमें इस बारे में आज आगाड़ी का धर्म लेकर आपस में कोई टकराव हो, ऐसी भूमिका हमारी आज नहीं होना चाहिए। वो हिंदी में जवाब चाहेंगे। सरसंघ चालक ने कहा है कि क्रिश्चियन और मुस्लिम अगर आना चाहे तो संघ में स्वागत है, लेकिन उन्हें अपनी पहचान पीछे छोड़नी होगी, हिंदू करके उन्हें प्रवेश दिया जाए। हाँ, ये तो संघ की विचारधारा ये संविधान को मानती नहीं है, यही साबित हुआ है। संघ की विचारधारा संविधान पे चलती नहीं है, संविधान पे उनको देश चलाना नहीं है। इनको देश हिंदू मुस्लिम या आपस में जातियों को, धर्मों को बांटकर चलाना है, वही विचारधारा है। अगर इस तरह की भाषा सरसंघ चालक कहते हैं तो संविधान का अपमान कर रहे हैं। जिस देश में वो रह रहे वो देश केवल ये हमारे देश के पवित्र संविधान पे चलता है। अगर उनका अवमान करने की भूमिका इनकी है आरएसएस को लेकर, तो आरएसएस से हिंदुत्व का है, ये फिर से उन्होंने तो प्रूव किया है, ये तो सब मानते हैं। पर उनकी भूमिका या उनके माध्यम से जो सरकार बनाते हैं वो सरकारें फिर संविधान पे कैसे चलती है, इस विचारधारा को अगर वो आगे बढ़ाकर काम करते हैं तो सवाल यही है कि इन लोगों की मानसिकता ये बाकी धर्मों को एक गुलाम बनाने की है और हिंदू धर्म के भी पिछड़े लोगों को भी गुलाम बनाने की है। जो बहुजन समाज है, जो ओबीसी समाज है, जो पिछड़ा समाज है, इनको भी गुलाम बनाकर अपने पैर के नीचे रखने की इनकी मंशा है। केवल यूज एंड थ्रो, यही इनका काम है। इस देश के केवल 5% लोग इस देश का मालिक बनना चाहते हैं और बाकी सबको गुलाम बनाना चाहते हैं।